आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। अख्खा महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील घटनेचा आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे। पाहूया यावर एक रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एका 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता। 6 दिवस सतत तपास करून नराधमाचा शोध लावण्यास अखेर पोलिसांना यश आले। 23 वर्षीय दशरथ पांचाळ याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत। मुदखेड तालुक्यातील एका गावातील 6 वर्षीय मुलीचा मृतदेह 15 जानेवारी रोजी आढळल्याने खळबळ उडाली होती। मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर चिमुकलीचा मृतदेह मिळाला होता। 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ही मुलगी बेपत्ता होते। गावापासून 12 किलोमीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळला होता। चिमुकलीवर क्रूरतेने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते। या निर्दयी घटनेचा तपास लावण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली होती। पोलिसांचे पथक घटना घडल्यापासून गावात तपासात तळ ठोकून होते। पोलिसांना गावातच कॅम्प तयार केला होता। अखेर पोलिसांचा तपास कामी आला। पोलिसांच्या श्वानाने अनेक वेळा गावातील एकच ठिकाण दाखवल्याने पोलिसांचा संशय बळावला। खात्री पटल्यावर पोलिसांनी गावातील रहिवासी 23 वर्षीय दशरथ पांचाळ याच्या मुसक्या आवळल्या। दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आरोपीने कबूल केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले। या गुन्ह्यात आरोपीला आणखी एकाने मदत केल्याचा संशय आहे। त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अतिक अहमद, मुदखेड, नांदेड। की जी मुलगी फिरत होती ती शेवटी कुठे फिरत होती आणि त्या ठिकाणाहून मग डॉग स्क्वॉडच्या मदतीने काही गोष्टी निष्पन्न झाल्या आणि आरोपीला शोधण्यात आलं। आरोपीने हा गुन्हा कबूल केलेला असून त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याची पडताळणी सुरू आहे, परंतु तो स्वतः इन्व्हॉल्ड आहे हे 100% कन्फर्म झालेलं आहे आणि त्यामध्ये त्याला अटक करून आता आम्ही पुढील तपास करत आहोत। किती आरोपी आहेत? आरोपीने यामध्ये आणखी एक व्यक्ती असल्याचं नमूद केलेलं आहे, परंतु तो त्या बनाव करतोय की खरं सांगतोय याबाबत आमच्या अजून धारणा पक्की करायची आहे आणि त्या संदर्भाने आमचे तपासी अंमलदार जे आहेत आता DYSP इतवारा हे आहेत आणि ते त्यावर खात्री करून त्याच्यावर देखील कारवाई करतात। तो आरोपी देखील आम्ही ताब्यात घेऊन कारवाई करतो। त्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून डॉग स्क्वॉडचा वापर केलेला होता, परंतु वेगवेगळे वर्जन येत होते की मुलगी शेवटी इथं बघितली गेली, शेवटी ती बस स्टँडला होती, काही जण सांगत होते की शेवटी या ठिकाणी गेलेली होती। परंतु वारंवार विचारपूस, वारंवार माहिती घेतल्यानंतर एक लोकेशन फिक्स झालं की शेवटी ती इथे होती आणि ज्या ठिकाणी शेवटी होती त्या पुन्हा ते डॉग स्क्वॉड बोलवण्यात आलं आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने नंतर आरोपीचे ठिकाणं ट्रेस झाले।